जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की प्राचीन इतिहासाशी संबंधित काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत. टी पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास आणि टी पेपर क्रमांक 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला हमखास प्रश्न येतील. तर इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात? लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. या संदर्भात प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. हेरोडोटस, ॲरिस्टॉटल, दादाभाई नौरोजी, ॲडम स्मिथ. आता या ठिकाणी बघा, ॲरिस्टॉटल यांचा विचार केला तर राज्यशास्त्र किंवा तर्कशास्त्राचा जनक म्हणून आपण ॲरिस्टॉटलला लक्षात घेतो, किंवा मानसशास्त्राचा जनकसुद्धा कोणाला म्हणतात तर ॲरिस्टॉटलला. तर या ठिकाणी इतिहासाचा जनक म्हणून बघा आपल्याला हेरोडोटस यांचं नाव लक्षात घ्यायचं आहे. आणि नाईलला इजिप्तची देणगी जी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा हेरोडोटस यांनीच म्हटलेलं आहे. नंतर ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत जर बघितलं तर अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना. आता या ठिकाणी भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणायचं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढचा पॉईंट बघूया आपण. आर्यांनी शोधलेला धातू कोणता? तर लक्षात घ्या, IMP क्वेश्चन असणार आहे. 1 तांबे, 2 लोह, 3 सोने, 4 चांदी. तर या ठिकाणी लोह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि मानवाने सुरुवातीला जे काय वापरलेला धातू होता तो कोणता? तांबे. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढच्या पॉईंटला. आर्यकालीन समाज कोणत्या प्रकारचा होता? तर लक्षात घ्या, 1 मातृप्रधान, 2 पितृप्रधान, 3 मातृपितृप्रधान, 4 यापैकी नाही. तर आर्यकालीन समाज हा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की पितृप्रधान, पितृसत्तात्मक पद्धती, जी की पुरुषप्रधान म्हणतो आपण, अशा स्वरूपाचा हा आर्यकालीन समाज आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर जे की प्राचीन काळामध्ये बघा, आर्य यांचा प्रमुख व्यवसाय कोणता? तर पशुपालन, कृषी, शिकार. पशुपालन व कृषी. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पशुपालन आणि कृषी यामध्ये आर्य महत्त्वाचं म्हणजे की व्यवसाय करत होते. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. प्राचीन काळात आर्यांचा सर्वात प्रिय प्राणी कोणता? तर कोणता असणार आहे महत्त्वाचा म्हणजेच की बघा, बैल, कुत्रा, घोडा, गाय. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे घोडा. त्याच्यानंतर सिंधू नदीचे ऋग्वेद काळात काय नाव होते? तर 1 शतुद्री, 2 वितस्ता, पुरुषनी, इंडस. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिंधू नदीचे ऋग्वेद काळामध्ये इंडस हे नाव होतं. तर शतुद्री बघा, या ठिकाणी सतलज जी नदी आहे महत्त्वाची, जी की सिंधू नदीची उपनदी आहे सतलज. सतलजचं जे काय प्राचीन नाव होतं शतुद्री होतं. वितस्ताचं जे काय प्राचीन नाव होतं ते काय होतं तर झेलम असं होतं. यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत काही परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर परुष्णीच्या बाबतीत जर बघितलं तर सध्याचं नाव आहे रावी, आणि पूर्वीचं म्हणजे प्राचीन नाव काय होतं तर परुष्णी होतं. त्याच्यानंतर चिनाबचं मित्रांनो आस्किनी नाव होतं. चिनाबचं आस्किनी हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विचारलं तर लक्षात असावं. जाऊया आपण पुढे. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची होती? तर हडप्पा संस्कृती लक्षात घ्या, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा ओळखतो. तर ग्रामीण नागरी, अर्धनागरी. तर पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भव्य दिव्य अशी एक नागरी संस्कृती म्हणून हडप्पा संस्कृती ओळखली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. भव्य महास्नानगृह हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी सापडले? तर 1 लोथल, 2 कालिबंगन, 3 मोहेंजोदडो, 4 धौलावीरा. तर मोहेंजोदडो या ठिकाणी एक महत्त्वाचं असणारं जे की बघा, काय म्हणू आपण त्याला, तर महास्नानगृह एक आपल्याला सापडलेलं पाहायला मिळतं मोहेंजोदडो या ठिकाणी. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लोथल या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे की बंदर होतं त्या ठिकाणी. लोथल या ठिकाणी. कालिबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचे पुरावेसुद्धा सापडलेले आहेत कालिबंगन या ठिकाणी. तर बघा, महत्त्वाचं धवलावीरा या ठिकाणी एक स्टेडियमचं सुद्धा महत्त्वाचं अवशेष सापडलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे हडप्पा संस्कृतीमध्ये तांदळाचे प्रथम पुरावे कोणत्या ठिकाणी सापडले? तर लक्षात घ्या, आपल्याला महत्त्वाचा प्रश्न बघा आहे की 1 दायमाबाद, 2 लोथल, 3 राखीगडी,
4 कालीबंगन. तर हडप्पा संस्कृतीमध्ये तांदळाचे प्रथम पुरावे बघा लोथल या ठिकाणी म्हणजेच की जे की बघा महत्त्वाचं गुजरातमध्ये आहे. येथे तांदळाचे प्रथम पुरावे हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले पाहायला मिळतात. तर दायमाबाद हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं आणि महत्त्वाचं म्हणजेच की हडप्पा संस्कृतीतलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे हे. गोदावरी नदी खोऱ्यामध्ये आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं दायमाबाद. तर राखीगडी हे हडप्पा संस्कृतीमधलं सर्वात मोठं ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं राखीगडी. आणि हे राखीगडी जे आहे ते हरियाणा या राज्यामध्ये स्थित असलेलं पाहायला मिळतं. चौटांग नदीकाठी आहे. आणि जर आपल्याला अलीकडचा जर पॉईंट लक्षात घ्यायचा झाला तर हडप्पा संस्कृतीचं एक संग्रहालय राखीगडी या ठिकाणी स्थापन झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघा पुढचा पॉईंट बघूया. सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची होती? तर सिंधू संस्कृती ही पुरुषप्रधान, मातृसत्तात्मक, 1 व 2 बरोबर यापैकी नाही. तर एक बघा ही संस्कृती मातृसत्तात्मक संस्कृती म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे महिलांना या ठिकाणी मानाचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं सिंधू संस्कृतीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे हडप्पावासियांची लिपी कोणती होती? तर देवनागरी, अर्धमागधी, भावचित्रात्मक यापैकी नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हडप्पावासियांची जी काही लिपी होती ती भावचित्रात्मक होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचे हत्यार तयार केले? तर 1 लोह, 2 तांबे, 3 शिसे, टीन. तर तांबे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी लिहिला? कवी कालिदास, पाणिनी, कौटिल्य, कलन. तर अष्टाध्यायी हा संस्कृत भाषेचा पहिला व्याकरणाचा ग्रंथ असणार आहे आणि हा पाणिनी यांच्या माध्यमातून लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर कवी कालिदास यांचं एक महत्त्वाचं म्हणजेच की बघा मेघदूत असेल किंवा रामचरितमानस असेल म्हणा, या संदर्भात प्रश्न आहेत परीक्षेमध्ये. कौटिल्य यांचं अर्थशास्त्र आहे. कल्याण यांचं बघा एक महत्त्वाचं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं राजतरंगिणी नावाचं पुस्तक कल्याण यांनी लिहिलेलं पाहायला मिळेल आपल्याला. यामध्ये जम्मू काश्मीरचा इतिहाससुद्धा आपल्याला सांगितलेला आहे. महत्त्वाचं म्हणजेच की बघा कौटिल्य यांचं अर्थशास्त्र हे सुद्धा लयदा आलेलं आहे परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला महत्त्वाच्या. रोग निर्मूलन, आयुर्वेदिक औषधी, वनस्पती, जादूटोणा या संदर्भात माहिती असणारा वेद कोणता? 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद, 4 अथर्ववेद. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अथर्ववेद. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. बघा भारतीय संगीत निर्मितीचा पाया कोणत्या वेदाला म्हणतात? तर 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद, अथर्ववेद. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सामवेद. तर मित्रांनो हे महत्त्वाचे काय आपल्या TET परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत. तर आपण TET पेपर 1 मधील परिसर अभ्यास आणि TET पेपर क्रमांक 2 मधील सामाजिक शास्त्रामध्ये हे प्रश्न नक्कीच आपल्याला बघा फायदेशीर ठरतील. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.